शिक्षणातून कुटुंब घडविणारे H.N. सय्यद. शिक्षण हेच परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम हे आपल्या जीवनातून सिद्ध करणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे H.N. सय्यद. उजेड येथील शेतकरी कुटुंबातून आलेल्या H.N. सय्यद यांनी शिक्षणाच्या बळावर शिक्षक ते प्राचार्य असा उल्लेखनीय प्रवास केला. मात्र त्यांचे यश केवळ स्वतःपुरते मर्यादित राहिले नाही. त्यांनी आपल्या 4ही भाऊ बहिणींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देत त्यांना नोकरीपर्यंत पोहोचविले. आज त्यांच्या कुटुंबात 9 डॉक्टर, 3 अभियंते, 1 पायलट आणि 5 जण शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. एका व्यक्तीच्या शिक्षणातून संपूर्ण कुटुंबाचे भविष्य घडू शकते याचा प्रेरणादायी आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला आहे. ग्रामीण भागातून शिक्षणाच्या माध्यमातून उभे राहून अनेकांचे जीवन घडविणाऱ्या H.N. सय्यद यांचा एकमत वर्धापन दिन गौरव 2026 अंतर्गत सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. उजेड गावचा रहिवासी असून एक लहान शेतकरी कुटुंबातील मी आहे, पण मला एक जिद्द होती आपण शिक्षण घ्यावं आणि काहीतरी आपण एक वेगळं करून दाखवावं ही जिद्द होती. त्यासाठी मी 11वीपासून पूर्ण BSc, B.Ed, MSc बाहेर शिक्षण घेतलं. प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन आणि आपल्याला कुणाचा वारसा नसताना, कोण म्हणजे मार्गदर्शन नसताना सुद्धा आपण शिक्षण घेतलं. जर मला मार्गदर्शन चांगलं मिळालं असतं तर मी आणखी यापेक्षाही चांगल्या पदावर काम केलं असतं, पण न मार्गदर्शन मिळता मी माझ्या स्वतःच्या ह्याच्यातून मी आज BSc, B.Ed म्हणून पदवी घेतली आणि 5 वर्ष शिक्षक म्हणून सेवा केली. त्यानंतर मला संस्थेनं मुख्याध्यापक केले, प्राचार्य केले. आज मी सेवानिवृत्त झालो आहे आणि माझ्या या शिक्षणामुळं मी माझ्या 4 भावांना व 2 बहिणींना उत्तम प्रकारे शिक्षण देऊ शकलो आणि त्यांचं शिक्षण कंप्लीट करून मी थांबलो नाही. त्यांच्या सेवा त्यांना लावून दिल्या. आज ते सर्व सुखी समाधानी आहे आणि यातच मला समाधान आहे. यापुढे माझ्या कुटुंबात माझ्या भावाच्या मुलापैकी 9 मुलं डॉक्टर आहेत, 3 मुलं इंजिनियर आहेत. असा हा आमचा परिवार एका माणसाच्या सकारात्मक दृष्टिकोनातून आणि शिक्षण घेतल्यामुळं फुलला आणि या सर्वांना आमचं मार्गदर्शन लाभलं. आज ते सर्व चांगले आहेत. एक माझ्या शिकल्यामुळं आणि माझ्या पॉझिटिव्ह धोरणामुळं मी सर्वांना शिकवू शकलो आणि आज माझं कुटुंब, एवढं मोठं कुटुंब आज सर्व सुखी समाधानी आहे. यातच माझं समाधान आहे. बस या माध्यमातून मी एक सर्व जनतेना व विद्यार्थ्यांना संदेश देऊ इच्छितो की जर आपण शिकलो तरच उद्या आपण टिकू शकतो. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. तो जर कोणी पेला तो डर काढल्याशिवाय राहणार नाही. आणि आपली जर प्रगती करायची आहे, आपल्या कुटुंबाची प्रगती करायची आहे तर आपण शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षण घेतल्यानंतर हमखास आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो आणि आपल्यामुळं आपल्या कुटुंबाचा, आपल्या समाजाचा, आपल्या गावाचा विकास होऊ शकतो. हे मी सर्वांना आव्हान करत आहे. आपण शिका, संघटित व्हा आणि काम करा. सर्वांना माझा हा एक संदेश आहे.